हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये। आज आपण परफेक्ट 1 किलोचा केक कसा बनवायचा आणि 1 किलोचा परफेक्ट केक बनवण्यासाठी किती क्रीम घेतली पाहिजे, किती प्रेमिक्स घेतलं पाहिजे याची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपण आता क्रीम किती घेणार आहोत हे बघणार आहोत। इथं ना मी टॉप इन प्राइड रिचच हा ब्रँड आहे, ती क्रीम मी इथं घेतलेली आहे। आणि आपल्याला आता चिल्ड स्वरूपाची क्रीम घ्यायची आहे बीट करण्यासाठी। थंड असावी परंतु ती मेल्टेड स्वरूपाची असावी अशी क्रीम आपल्याला घ्यायची आहे। आता सध्या मी जे बाउलमध्ये पडत आहे तशी लिक्विड स्वरूपाची क्रीम आपल्याला बीट करण्यासाठी घ्यायची आहे। आता याच्यामध्ये ना थोडंसं घट्ट ही बघा काय काय क्रीम पडलेली आहे, पण घट्ट स्वरूपाची न घेता लिक्विड स्वरूपाची क्रीम आपल्याला इथं घ्यायची आहे। आणि 1 किलोचा केक बनवायचा असेल आपल्याला तर परफेक्ट 360 ग्रॅम क्रीम ही परफेक्ट लागते। तर इथं बघा मी 360 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे आणि जी काही घट्ट स्वरूपाची क्रीम पडली होती ना त्यालासुद्धा मी मेल्ट केलं स्पॅच्युलाच्या साहाय्याने आणि अशा पद्धतीने लिक्विड स्वरूपाची क्रीम आपल्याला बीट करायला घ्यायची आहे। अशा पद्धतीनं क्रीम बीट करताना आपल्याला बीटरचा वापरच करायचा आहे आणि बीटरचे स्पीड ही स्टेप बाय स्टेप वाढवायची आहे। डायरेक्ट हाय स्पीडवर आपल्याला क्रीम बीट करायला घ्यायची नाही। सुरुवातीला 1 स्पीडवर करा, नंतर थोडीशी बीट झाली की सेकंड स्पीडवर करा, असं करत करत आपल्याला क्रीम बीट करायची आहे। आता क्रीम बीट करताना ती चिल्ड असली पाहिजे एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता माझी क्रीम बीट करून झाली। आता क्रीम बीट झाली का नाही हे कसं ओळखायचं ही देखील एक ट्रिक आहे, ते मी तुम्हाला सांगते। आता क्रीम बीट करताना ना जास्त आपल्याला ड्राय बीट करायची नाही आणि जास्त सॉफ्टसुद्धा बीट करायची नाही। क्रीम ही परफेक्टच बीट झाली पाहिजे। तर परफेक्ट क्रीम बीट झाली की नाही हे कसं ओळखायचं, स्पॅच्युलावर क्रीम घ्यायची आणि स्पॅच्युला जो आहे आपला तो उलट्या स्वरूपाचा करायचा, म्हणजे तुम्हाला मी दाखवतेच आहे बघा। क्रीम घेतली, उलटा करायचा, क्रीम खाली पडत नाही याचा अर्थ आपली क्रीम परफेक्ट अशी बीट झालेली आहे बघा। स्पॅच्युला आपल्या क्रीममध्ये बुडत नाही आणि ज्यावेळेस तो जड लागायला लागतो ना तरीसुद्धा समजायचं क्रीम आपली परफेक्ट बीट झालेली आहे। आज 1 किलोचा ब्लॅक फॉरेस्ट केक बघतोय, स्पॉन्ज पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि नंतरच तो डिमोल्ड करायचा। आता हा डिमोल्ड झाला की आपल्याला माझा हा स्पॉन्ज अजिबात याला डोम शेप आलेला नाही आहे, क्रॅक पडलेला नाही आहे आणि चिकटही झालेलं नाही आहे। तुम्हाला स्पॉन्जची रेसिपी बघायची असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्कीच ते चेकआउट करू शकता। आपला स्पॉन्जी देखील बघा अशा पद्धतीने झालेला आहे। किती पाणी, किती तेल, किती प्रीमिक्स घ्यायचं 1 किलोसाठी याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, याची लिंक मी खाली देते, तुम्ही नक्कीच तो चेकआउट करू शकता। वरचा ड्राय भाग आहे केकचा तो काढून घ्यायचा आहे, कारण की थोडासा तो ड्राय झालेला असतो, तो व्यवस्थित सोक होत नाही, यासाठी वरचा जो आपला ड्राय भाग आहे तो आपण कटर नाईफच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। स्पॉन्ज पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता 3 लेयर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत, समान असे 3 लेयर कट करायचे आहेत। आता 1 किलोचा केक बनवण्यासाठी आपल्याला मी परत एकदा तुम्हाला इथे सांगते 360 ग्रॅमच प्रेमिक्स घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा त्याचं बॅटर तयार करायचं आहे। जास्त घट्ट करायचं नाही, फ्लोई कन्सिस्टन्सीने ठेवायचा आहे आणि नंतर तो आपल्याला 180 डिग्रीवर 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे। बाकीची फुल डिटेल माहिती आपल्या चॅनेलवर आहे, त्याची लिंक मी खाली देतच आहे। पहिली लेयर आता व्यवस्थित अशी सोक करून घ्यायची आहे। सोक जर व्यवस्थित केलं ना तर केक हा आपल्याला खायला देखील टेस्टी लागतो, जास्त ड्राय लागत नाही आणि एकदम असा क्रीमी लागतो। त्यासाठी सोक व्यवस्थित करायचा आहे, साध्या पाण्याने सोक करायचा आहे, याच्यामध्ये कुठलंही आपल्याला शुगर सिरप वापरायचं नाही। क्रीम गोड असते, स्पॉन्ज गोड असतो, त्याच्यामुळं आपल्याला साध्या वॉटरनेच आपला हा केक स्पॉन्ज सोक करायचा आहे। क्रीम माझी आता आयसिंग करायच्या अगोदरच आपण ना ती व्यवस्थित अशी एकदा ना आपल्याला स्पॅच्युलाने फेटून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ती आयसिंग करायला आपल्याला घ्यायची आहे। आता क्रीम किती वापरायची, जेवढा आपल्या स्पॉन्जची लेअर आहे तेवढीच आपल्याला क्रीमची लेअर ठेवायची आहे। कस्टमरची जर डिमांड असेल तर क्रीम कमी वापरा, तरच क्रीमची लेअर ही कमी ठेवायची आहे, नाहीतर काय होतं नुसता स्पॉन्ज लागतो खायला आणि मग तो केक खाल्ल्यासारखं वाटत नाही। म्हणून जेवढं स्पॉन्जची लेअर आहे तेवढीच आपल्याला क्रीमची लेअर आपल्याला इथं द्यायची आहे। आता कोणी म्हणतं क्रीम जास्त लावा, त्यावेळेस आपण थोडीशी क्रीम जास्त वापरायची आहे। कोणी म्हणतं क्रीम कमी लावा, त्यावेळेस मग कस्टमरच्या डिमांडनुसार क्रीम आपल्याला कमी वापरायची आहे। पहिली लेअर आता आपल्याला इथं मी क्रीम जी आहे ती
आपल्या लेअरवर स्प्रेड करून घेतलेला आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक आहे म्हणून आपल्याला इथं मी डार्क कंपाऊंड आहे ना, तुम्हाला मी दाखवते. आणि बघा, मोर्डेचं डार्क कंपाऊंड मी इथं वापरलेलं आहे. ते मी खिसणीने खिसून घेतलेलं आहे बारीक, आणि ते आता आपल्याला या लेअरवरती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक बनवताना आपण डार्क कंपाऊंड वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. चॉकलेट देखील आपल्याला थोडंसं भरभरून टाकायचं आहे, जेणेकरून त्याची चव आपल्याला ते केक खाताना लागली पाहिजे कस्टमरला देखील. कस्टमर वाढवायचे असतील तर तुम्ही चांगलं मटेरियल वापरा, चांगलं देण्याचा प्रयत्न करा त्यांना. कस्टमर तुमचे नक्कीच हे वाढतील. आता दुसरी लेअर आपण ठेवून घेऊया. तर त्या अगोदर ही जी लेअर आहे ना, ती लेअर आपल्याला पहिली जी लेअर आपण कट करतो का, ती लेअर आपल्याला ठेवायची आहे मध्यभागी. ती अगोदर वरची जी बाजू आहे ना, ती अगोदर सोक करून घ्यायची आहे आणि मगच ती उलटी करून आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायची आहे. म्हणजे आपल्या केकला ना व्यवस्थित छान अशी हाईट येईल आणि केक असा आपला थोडासा टॉल दिसेल. तर आता 2 लेअरमधला जो गॅप आहे ना, तो क्रीमने हळवारपणे भरायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्या केकला चांगली हाईट दिसते. 2 लेअरमधला गॅप व्यवस्थित भरून झाल्यानंतरच आपण वरती आहे ना, वरची जी लेअरची बाजू ना, ती सोक करायची आहे. लक्षात ठेवायचं आहे, अगोदर सोक करायची नाही आहे, नाहीतर ती लेअर आहे ना बसली जाते आणि केकला हाईट दिसत नाही. म्हणून 2 लेअरमधला गॅप आपण अगोदर क्रीमने भरून घेतला आणि नंतरच ही लेअर सोक करून घेतली. आता पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. क्रीम टाकून व्यवस्थित असं आपल्या या लेअरला आयसिंग करून घ्यायचं आहे. आता परफेक्ट 1 किलोचा केक आपण आज बघणार आहोत. तर इथं मी परफेक्ट तुम्हाला मेजर सांगितलेलं आहे. क्रीम किती घ्यायची आहे, तर क्रीम इथं परफेक्ट आपल्याला 360 वेइंग मशीनने मोजली तर 360 ग्रॅम आपल्याला क्रीम घ्यायची आहे. कपने मोजायची असेल तर 1.5 पावणे 2 कप आपल्याला क्रीम इथं लागणार आहे. प्रीमिक्स म्हटलं तर 1 किलोसाठी 360 ग्रॅमच प्रीमिक्स घ्यायचं आहे. जेवढं प्रीमिक्स घेतले तेवढेच मी क्रीम घेतली, कारण की कस्टमरची तशी काहीही डिमांड नव्हती क्रीम कमी जास्त वापरा असं म्हणून. ज्यावेळेस कस्टमरची डिमांड येईल कमी घ्यायची क्रीम कमी, कस्टमर म्हणेल क्रीम थोडीशी कमी वापरा, त्यावेळेस क्रीम कमी घ्यायची आणि प्रीमिक्सची क्वांटिटी वाढवायची आहे, हे लक्षात ठेवायचं. तर दुसऱ्या लेअरला आयसिंग करून घेतल्यानंतर परत डार्क कंपाऊंड मी याच्यावरती स्प्रेड करून घेतले आणि लास्टची तिसरी लेअर याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि पुन्हा ती व्यवस्थित सोक करायची आहे. सोक आपल्याला एवढं व्यवस्थित करायचं आहे, सोकवरच आपला हा केक खरंच म्हणजे चवीला लागतो. तुम्हाला सांगते, तुम्ही जर सोक व्यवस्थित नाही केला, केक पूर्ण ड्राय लागतो, खायला एकदम टेस्ट येत नाही. जेवढं सोक करल आणि आपला हा केक सेट करल फ्रीजमध्ये, तेवढा केक खायला हा छान लागतो, हे लक्षात ठेवायचं. आणि सोक झाला का नाही कसं चेक करायचं, बोटाने थोडंसं प्रेस करून बघायचं की सोक झाले का नाही. जर आपल्याला वाटत असेल की नाही अजून कमी आहे, पुन्हा सोक करा. आता मी इथं क्रम कोटिंग करून घेते, मग थोडीशीच क्रीम वापरली वरच्या लेअरला आणि आता व्यवस्थित क्रम कोटिंग करून घेणार आहे. क्रम कोटिंग करणं हे गरजेचं आहे. जे बिगनर्स असतील त्यांनी क्रम कोटिंग करूनच नंतर फायनल फिनिशिंगला घ्यावं असं मला वाटतं, कारण की क्रम कोटिंग करून जर 10 मिनटं ते 15 मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये जर हा आईस केलेला केक जर ठेवला ना, आयसिंग केलेला, तर तो पूर्ण सेट होतो. जे क्रम्स आहेत ना ते पूर्ण सेट होतात आणि मग फायनल फिनिशिंग करायला ना आपल्याला अगदी ते सोपं जातं. आता क्रम कोटिंग करून झालं, मी आता हा बोर्डवरती अलगद असा उचलून ठेवते आणि फ्रीजमध्ये हा सेट करण्यासाठी मी ठेवून देते अर्धा तास आणि नंतर मग फायनल फिनिशिंगला घेते. आता हा बोर्डवर ठेवल्यानंतर आपण बघायचा कुठं क्रॅक झाला आहे का, तिरका बसला आहे का, तर तो असेल तर व्यवस्थित करून तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता मी हा फ्रीजमधनं अर्धा तास मी सेट करायला ठेवला आणि नंतर फायनल फिनिशिंगला घेतलेला आहे. तर आता ही जी क्रीम आहे, ज्यावेळेस ही क्रीम अशी ड्राय होते ना फ्रीजमध्ये ठेवल्यावर, तर त्यावेळेस काय करायचं, थोडासा पाण्याचा स्प्रे क्रीमवरती मारायचा आणि स्पॅच्युलानी पुन्हा एकदा ना असं जोरजोरात आपल्याला क्रीम ही फेटून घ्यायची, जेणेकरून ती सॉफ्ट होते, अजिबात ड्राय अशी होत नाही. हे बघा, आणि ही क्रीम सॉफ्ट झाली की आपल्याला फायनल फिनिशिंग करायला ते अगदी सोपं पडतं. आता ही क्रीम आपण पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. आता जे बिगनर्स असतील त्यांना डायरेक्ट पायपिंग बॅगमध्ये भरता येत नसेल तर त्यांनी ना ग्लासचा वापर करायचा. ग्लासमध्ये पूर्ण पायपिंग बॅग ठेवून द्यायची आणि स्पॅच्युलाने क्रीम भरून घ्यायची, ते त्यांना इझी होईल. अशा छोट्या काही ज्या हॅक्स आहेत, त्या ट्रिक्स आहेत, त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल. यासाठी तुम्हाला चॅनलशी कनेक्टेड राहावं लागेल.
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, जेणेकरून माझे केकबद्दलची सर्व डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करावं लागेल, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता क्रीम लावून घेतलेली मी आहे पायपिंग बॅगनी कडेनी, वरतीही मी क्रीम थोडीशी टाकली आहे. आणि आता आपण याला फिनिशिंग करून घेऊया. आता जर केक तुम्हाला बनवायचे असेल, जे होम बेकर्स असतील किंवा बिगिनर्स असतील, त्यांना लगेच केक जमेल असं नाही. केक बनवण्यासाठी त्यांना सारखं प्रॅक्टिस करावी लागेल, केकची सारखे केक बनवावे लागतील, तेव्हा कुठे त्यांना केक बनवणं म्हणजे केक करायला ते सोपंही जाईल. तर इथं मी आता ना पॅलेट नाईफनी बाजूची जे क्रीम आहे अगोदर व्यवस्थित केकला लावून घेते, नंतर मग आपल्याला स्क्रॅपरच्या द्वारे हे केकला फिनिशिंग करून घ्यायचे आहे. आता पॅलेट नाईफ कसा पकडायचा, आपण फायनल फिनिशिंग कशी करायची, या ज्या काय छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, हे देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये याची सर्व डिटेल माहिती मिळेल. आता स्क्रॅपरनं थोडंसं तिरकं पकडायचं आणि आपण अशा पद्धतीने आता केकला फिनिशिंग करून घ्यायची आहे. फक्त पेशन्सची गरज आहे. जेवढा तुम्ही पेशन्सनी काम कराल ना, तेवढं तुमचं केकची आयसिंग किंवा केक बनवणं हे तुम्हाला इझी जाईल. आणि जर आपण बिझनेस करत असेल तर आपल्याला पेशन्सचीच गरज आहे. आपण आज केक शिकलो, उद्या लगेच भरपूर ऑर्डर येतील असं कधीच होत नाही. त्यामुळं कुठल्याही ह्याला पेशन्स धरणं गरजेचं आहे. आता तुम्ही केक एक आयसिंग करताय, त्यालासुद्धा आपल्याला टाईम द्यायला पाहिजे. शांततेत जर हे काम केलं ना, तर केकला फिनिशिंगसुद्धा छान होते. तर आता केकची फिनिशिंग मी सगळं करून घेते आणि नंतरच मग आपण भेटूया. आता केक पूर्ण फिनिशिंग करून झालेला आहे. आज आपल्याला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा होता. यासाठी हे जे ट्रफल आहे ना, ते ट्रफल मी थोडंसं ना OTGमध्ये प्रीहीट केलेलं होतं, म्हणजे गरम करून घेतलं होतं आणि थोडंसं त्याच्यामध्ये 1 चमचा दूध घातलं होतं. जास्तही आपल्याला पातळ गणाश करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. आता कन्सिस्टन्सी कशी आहे हे मी दाखवतेच. तर ते गणाश मेल्ट झाल्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये ओतून घेतलं आणि आपल्याला आता केकवरती डिझाईन काढायची आहे. इथे मी आता डायरेक्ट क्लोज कॅमेरा घेतलेला आहे. तर गणाश पायपिंग बॅगमध्ये भरल्यानंतर सीझरच्या साहाय्याने छोटासा कट मारला आणि आता आपण ड्रिपिंग काढून घेणार आहोत. ड्रिपिंग काढण्यासाठी ना आपल्याला गणाशची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती जास्त पातळ घ्यायची नाही आहे, थोडीशी फ्लोई कन्सिस्टन्सी. हे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून ही ड्रिपिंग आहे ना अर्धीच जाईल. आणि जर तुम्हाला पूर्ण ड्रिप पाहिजे असेल तर थोडंसं गणाश पातळ करावं लागेल. पण मला अशी ड्रिपिंग हवी होते ना, यासाठी मी जास्त पातळ गणाश केलेलं नाही आहे. अशा पद्धतीने ड्रिपिंग करून घेतले. आता मस्त झालेला आहे केक. आणि राहिलेलं गणाश हे वरती मी केकच्या वरती टॉप बाजूला टाकून घेते आणि नंतर ते पॅलेट नाईफने स्प्रेड करून घेणार आहे. आपल्याला ते गणाश टाकल्यानंतर ना आपल्याला त्याची फिनिशिंग करायला सुद्धा खूप सोपं पडतं. जर अगोदर ड्रिपिंग काढून घ्यायची आणि वरती नंतर थोडंसं गणाश टाकून जर आपण फिनिशिंग केली ना, तर गणाशही थोडंसं कमी लागतं आणि परफेक्ट असं आपल्याला समजतं की किती गणाश लागतं इथे. जास्तही गणाश ओव्हर होत नाही. त्यामुळं आता बघा, या गणाशला मी स्पॅच्युला आहे ना, तो थंड पाण्यात बुडवायचा आणि हळूवारपणे आपल्याला हे वरतीच फक्त स्प्रेड करून घ्यायचं आहे. जास्तही प्रेशर देऊन आपल्याला ही फिनिशिंग करायची नाही. एकदम हलक्या हाताने ना अशा पद्धतीने हे बघा, हे गणाश ना मी स्प्रेड करून घेते. कारण की आपल्याला फक्त ना वरती टॉपच पोर्शन आहे ना, तोच फक्त गणाशनी कवर करायचा आहे, खालपर्यंत ते येऊन द्यायचं नाही आहे. मस्त. आता वरचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण कवर झालेला आहे गणाशने. आता आपण ह्याच्यावर ब्लॅक फॉरेस्ट केक आहे, तर काही थोडंसं चॉकलेट वगैरे ना आपण थोडं केकवरती गार्निशिंग करणार आहोत. जिथं जिथं वाटतंय की आपल्याला थोडंसं गणाश कमी पडलं तिथं तुम्ही आणखीन गणाश थोडंसं याच्यावरती घालू शकता. पण मला वाटतं की माझं हे परफेक्ट झालेलं आहे आणि मी ते अलगद असं स्प्रेड करून बरोबर ते कवर करून घेतलेलं आहे. केक पूर्णपणे बघा आपला हा रेडी झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला चॉकलेट गार्निशिंग करायची आहे. तर थोडीशी डिझाईन काढण्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, स्टार मोदक नोझल आहे ना, बिग साईजचं मोठं, ते घेतलेलं आहे. क्रीमने एक डॉट दिला आणि अशा पद्धतीने मी जे काही चॉकलेट गार्निशिंग केलेलं होतं ना, ते अशा पद्धतीने आता लावून घेणार आहे. व्हाईट कंपाऊंडचे काय आहेत आणि डार्क कंपाऊंडचे काय आहेत असे ते मी आता इथं लावून घेते. आणि थोडंसं सपोर्ट म्हणून जे आपले चॉकलेट गार्निशिंग आहे ना, ते खाली बसू नये, पडू नयेस म्हणून मी पाठीमागे ना क्रीमचा एक डॉट देते. अशा पद्धतीने आता आपण पूर्ण डिझाईन काढून घेणार आहोत चॉकलेट गार्निशिंग करून.
आता क्रीमने बघा पूर्ण डिझाईन मी काढून घेतलेलं आहे, चॉकलेट गार्निशिंग पण करून घेतलेलं आहे. क्रीम पायपिंगमध्ये थोडी शिल्लक होती म्हणून त्याचेही डॉट मी असे मोदक टाईप डिझाईन काढून घेतलेले आहे. आणि आता आणखीन केक थोडासा हायलाईट दिसावा यासाठी ना मी इथं काही गोल्डन स्प्रिंकल घेतलेलं आहे, ते देखील याच्यावरती मी लावून घेणार आहे, जेणेकरून केक हा छान डेकोरेट व्हावा आणि मस्त असा दिसावा. मोठेवाले स्प्रिंकल आहेत माझ्याकडं, ते मी अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत. मस्त केकची डिझाईन आपल्या आपण आता या केकचं वजन बघणार आहोत. तर या केकचं वजन किती झालं, तर हा केक मी आता वेइंग मशीनवर ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता की परफेक्ट असा आपला हा बघा 1 किलो 47 ग्रॅम या केकचं वजन भरलेलं आहे. वरचं जे 47 ग्रॅम आहे वजन ते आपल्या केकचं बोर्डचं वजन आहे आणि म्हणजेच परफेक्ट 1 किलोचा हा आपला केक रेडी झालेला आहे. तर आजच्या केकची डिझाईन आणि त्यासोबत मी काय सांगितलं जे छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मात्र नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.